उपमुख्यमंत्री महोदयांचे स्वागत करतायत। त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचेही मनःपूर्वक स्वागत। अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल साहेब यांना विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित अन्य सर्व मान्यवरांचं स्वागत करावं। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं स्वागत। ठाणे नगरीच्या प्रथम नागरिक महापौर शर्मिलाताई पिंपळोलकर यांचंही स्वागत। त्याचबरोबर खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत। त्याचबरोबर विधान परिषद सदस्य सन्माननीय निरंजनजी डावखरे साहेब, आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांचं देखील या शुभारंभ प्रसंगी मनःपूर्वक स्वागत। त्याचबरोबर सन्माननीय विधानसभा सदस्य आमदार नरेंद्र मेहता साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत। मेघा इंजिनिअरिंग जी या संपूर्ण भुयारी प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारते, व्यवस्थापकीय संचालक कृष्णा रेड्डी यांचं देखील या शुभारंभ प्रसंगी मनःपूर्वक स्वागत। सन्माननीय पडवळ साहेबांना विनंती आहे उपमहानगर आयुक्त अजिंक्य पडवळ आपण कृष्णा रेड्डी यांचं स्वागत करावं। एकदा जोरदार टाळ्या या उपस्थित सर्व मान्यवरांसाठी। व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं आणि आजच्या या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व ठाणेकरांचं, नगरसेवकांचं, सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनःपूर्वक स्वागत। आजच्या या टनेल बोरिंग मशीनच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ या ठिकाणी करून या प्रकल्पाला कार्यान्वित करणार आहात। परंतु तत्पूर्वी हा प्रकल्प नेमका काय स्वरूपाचा आहे याची अवघ्या 2 मिनिटाची एक चित्रफीत आपणा सर्वांसमोर सादर होते। आपण ही चित्रफीत पाहूया। एव्ही प्लीज। बोरिवली ते ठाणे दरम्यान प्रवास करणं त्रासदायक आहे। या 2 मार्गांवर प्रवासासाठी प्रचंड गर्दी असल्यानं बराच वेळ लागतो। पण आता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी तसंच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि श्रीमती सुनेत्रा पवारजी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि MMRDAच्या प्रयत्नांमुळे एक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू होतोय। ठाणे बोरिवली भुयारी मार्ग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे। हे उद्यान शहरासाठी संजीवनी आहे। या 11.80 किलोमीटर भुयारी मार्गाचा प्रमुख उद्देश या मार्गातील प्रवासासाठी 45 मिनिटांनी वेळ कमी करणं, वाहतूक कोंडी कमी करणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं हा आहे। प्रभावी गोष्ट म्हणजे उद्यानाच्या पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव टाकून कमी कंपन आणि पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची खात्री करण्यासाठी 4 टनेल बोरिंग मशीन वापरून बांधले जात आहेत। 16,600 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पर्यावरण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करतो। पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून 5 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन आहे। यामध्ये 10.24 किलोमीटरचा भुयारी मार्ग, 550 मीटरचा उड्डाण पूल, 500 मीटरचा भूमिगत मार्ग, टोल प्लाझा, सेवा रस्ते आणि सुविधांसह देखभाल इमारत यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे। या भुयारी मार्गात 3 लेन असतील। यापैकी एक आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव असेल। तसंच लाईट, सिग्नल, कॅमेरे आणि वायू विजन प्रणालीने सुसज्ज। पादचारी आणि वाहन क्रॉसेजेस, सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यात येतील। एकूणच ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्प हा अभियांत्रिकी आणि पर्यावरणीय जाणीवेचा चमत्कार आहे। यामुळे लाखो लोकांच्या प्रवासात सुधारणा होईल। हा प्रकल्प प्रगतीची नवी गती, नवा आलेख आहे। मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या सहकार्यानं हा प्रकल्प आकारास येत आहे।